हाय हॅलो सर्वांना, कसे आहात तुम्ही सर्व? स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये. आणि आज मी त्यांच्या स्कूलमध्ये होती विदाऊट फायर फूड ॲक्टिव्हिटी. तर त्यासाठीच गॅस न वापरता बनवायचं होतं काहीतरी. तर मग मी सँडविचेस बनवायला घेतलं होतं, कारण साधं सोपं आणि मस्त इझी आणि टेस्टी पण लागतं खायला, आणि मुलं खातात पण, फिनिश पण करतात सर्व. तर मग त्याच्यासाठीच ब्रेड आणले होते आणि टोमॅटो केचप घेतला होता. टोमॅटो केचप वगैरे लावून त्याला टोमॅटोचे स्लाईड कापून घेतले त्याच्यावर, आणि ऑनियनचे पण कापून त्याच्यावर ठेवून दिले आणि तसेच पॅक केले होते मी, कारण की गॅस काही वापरायचा नव्हता त्याच्यामुळे मग मी सेकून पण नाही दिले त्याला, तसेच दिले. आणि असे 4-5 बनवून घेतले होते, कारण मग त्याला बनवून दिले आणि आम्ही पण तोच नाश्ता केला होता. आणि त्याच्यानंतर मग मी अजून एक सँडविच बनवलं होतं, जे की मी मागे जॅमची रेसिपी शेअर केली होती तुमच्यासोबत. तोच जॅम मी आज वापरला होता याच्यामध्ये सँडविच बनवण्यासाठी. आणि खरं सांगायचं म्हणजे या सँडविचपेक्षाही तो सँडविच एवढं छान लागत होतं की माझ्या पिनूनं सर्व फिनिश केलं, म्हणजे त्याला खूपच आवडलं होतं. मग मी अजून 1-2 बनवून घेतले होते. त्याच्यासाठी मी अगोदर घी लावून घेतलं होतं मस्त छान, आणि त्याच्यावर हे जॅम टाकलं होतं. हे बघा मी बनवलेला. आणि 8-10 दिवस तर आरामात फ्रीजरमध्ये खूप छान राहते, आणि बाहेर जास्तीत जास्त 3-4 दिवस राहते, म्हणून फ्रीजरमध्येच ठेवायचं आणि लवकर फिनिश करायचं. आणि मग असं पूर्ण टाकून घेतलं मी दोन्ही साईडनं, आणि त्याला पूर्ण असं एकावर एक पॅक केलं, आणि ते आम्ही खाल्लं, म्हणजे एन्जॉय केलं. खूप छान, म्हणजे छान झालं होतं. आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळीसाठी मी काय जास्त बनवलं नव्हतं. आम्ही आज उत्तपेच बनवले होते, आणि त्याच्यासाठी अगोदर मी म्हणजे बिना तिखट टाकलेला बनवला होता माझ्या पिनूसाठी, आणि त्याच्यानंतर मग मी तिखट ॲड केलं होतं. हे आमच्यासाठी बनवले होते मी. आणि पूर्ण असे उत्तप्पे बनवून घेतले होते. साधेच बनवले होते मी, म्हणजे रवा टाकला होता, आणि त्याच्यामध्ये टोमॅटो, कांदा आणि थोडीशी शिमला मिर्च घेतली होती, घरामध्ये होती म्हणून. ते पूर्ण ॲड केलं, आणि नमक केलं, हळदी, नमक आणि तिखट नंतर ॲड केलं होतं मी पिनूचं उत्तप्पा बनवल्याच्या नंतर. आणि दही ॲड नव्हतं केलं मी, कारण की बिना दहीचे बनवले होते. दही टाकून पण बनवले ना तर खूप यम्मी होतात, पण थोडेसे आंबटसर लागतात. आणि सध्या कसं या दोघांना बी थोडासा खासी आहे, त्याच्यामुळे मी नाही टाकलं आहे, दही ॲड नाही केलं त्याच्यामध्ये. आणि संध्याकाळी आम्ही गेलो होतो इथं जवळच पाणीपुरी खायला, तर त्याच्यामुळंच आज मी जास्त स्वयंपाक केला नाही, फक्त उत्तप्पेच बनवले होते. आणि हे बघा आमचं छोटू मस्त आलू पोंगा एन्जॉय करत आहे. आणि त्याच्यानंतर मग आज मी फेशियल पण केलं होतं, तर थोडीशी क्लिप म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. आणि फेशियल वगैरे झालं, आणि तिकडनं येता आम्ही उसळ घेतले होते, कारण की मितांशला आम्ही घरीच ठेवलं होतं, त्याचे फ्रेंड्स होते तर. आणि असा होता आजचा ब्लॉग. चला मग भेटू अशाच एक पुन्हा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.